चला आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी। पहिला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आणि त्याचं कूट करून घ्यायचं मिक्सरला लावून। मग तेलामध्ये जिराची फोडणी द्यायची। जिरा ऑप्शनल आहे, कोण खातं उपवासाला कोण नाही खात। आणि हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची घालून झाल्यानंतर आपण बटाटे उकडून सोलून त्याचे काप करून तेलात घालायचे आणि ते तेलात चांगले परतवायचे। थोडे ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतवायचे म्हणजे ते छान लागतात। आणि बटाट्यामध्येच थोडंसं मीठ घालायचं म्हणजे बटाट्यांना पण चव येते आणि साबुदाण्याला पण ते चांगलं मीठ लागलं जातं। मीठ घालून परतवल्यानंतर त्यात आपण साबुदाणा घालायचा। साबुदाणा घालून झाल्यानंतर त्यात आपण शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं ते शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि चांगलं ते परतवून घ्यायचे। खिचडी आणि बटाटा वगैरे घातलेला होता तो आपण चांगला परतवून घ्यायचा। चांगलं परतवून घ्यायचं। त्याच्यावर प्लेट वगैरे नाही ठेवायची, हवी तर तुम्ही ठेवू शकता, पण असाच परतवल्याने ते चिकट होत नाही। आणि थोडं चवीनुसार थोडंसं किंचित साखर घालायची म्हणजे अजून छान चव लागते। साखर घालून ती परतवून घ्यायची। आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे। आता आपण बनवू शेंगदाण्याची आमटी। शेंगदाणे थोडेसे असे वाटायचे आणि त्यात नंतर पाणी घालायचं। पाणी घालून परत एकदा ते मिक्सरला लावून चांगली त्याची पेस्ट बनवून घ्यायची। अशी एकदम स्मूथ पेस्ट बनवायची। बघा अशा प्रकारे चांगली स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची। आणि परत तेलामध्ये जिरं घालायचं। जिरं तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता, नाही तर नाही घातलं तरी चालतं। आणि हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची घातल्यानंतर आपण जी पेस्ट बनवलेली होती शेंगदाण्याची ती घालायची। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ती पेस्ट बनवलेली चिकटलेली असते म्हणून त्यात पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर ते चांगलं मिक्सरचं भांडं चोळून त्याच्यात परत ते पाणी त्याच्यात ओतायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं। अगदी सोपी आहे शेंगदाण्याची आमटी बनवायची। आणि नंतर त्यात थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि एक उकळ येऊ द्यायची। आपली शेंगदाण्याची आमटी तयार आहे। ही आमटी तुम्ही वरीच्या भातासोबत पण खाऊ शकता। करून पहा, छान लागते। तयार आहे आपलं आता।